नमस्कार. आज आपण वर्ष 2 वर्ष टिकणारं अजिबात काळा न पडणारं परफेक्ट प्रमाणात कैरीचे लोणचं बनवतोय. जर तुम्हाला लोणच्याचा बिझनेस करायचा असेल तर यामध्ये कोणतं प्रिझर्वेटिव्ह वापरायचं हे व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. त्याचसोबत लोणच्यासाठी कैरी कोणती घ्यायची, तेल कोणतं वापरायचं आणि लोणचं कसं स्टोअर करून ठेवायचं यासाठी व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण लोणच्यासाठी कोणकोणते मसाले घेतले आहेत ते पाहूया. तर मी अर्धा किलोचं लोणचं बनवणार आहे. अर्धा किलो कैरीच्या फोडी घेतल्या आहे. त्यासाठीचं हे प्रमाण आहे. सगळं प्रमाण मोजून अगदी परफेक्ट घेतलं आहे. 40 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे. 30 ग्रॅम सोप घेतली आहे. सोप आधी भाजून घ्यायची, त्यानंतर मिक्सरमधून थोडी जाडसर वाटून घ्यायची. 10 ग्रॅम मेथी घेतली आहे. मेथी सुद्धा भाजून घ्यायची, बारीक करून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट घेतलं आहे. 20 ग्रॅम लाल तिखट घेतलं आहे. हळद 10 ग्रॅम घेतली. त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे. हे सुद्धा 20 ग्रॅमच घेतलं. यामुळे लोणच्याला रंग छान येतो. 2 ग्रॅम हिंग घेतला. 3 लवंग घेतल्या. त्यानंतर 80 ते 100 ग्रॅम मीठ घ्यायचं. मी 80 ग्रॅम मीठ घेतलं आहे. मीठ भरपूर घालायचं कारण मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करते. यानंतर लागणार आहे तेल. तर 300 ml तेल लागणार आहे. 250 mlचा कप आहे. ह्या कपानेच मोजून मी 300 ml तेल घेतलं. लोणच्यासाठी मोहरीचं तेल घेतात, पण तुम्ही मोहरीचं तेल खात नसेल तर कोणतेही सनफ्लॉवर ऑइल घ्या. शेंगदाण्याचं तेल घेऊ नका. तेल आधी चांगलं कळकळीत गरम करून घ्यायचं. कच्चं तेल घ्यायचं नाही. तेलामधून धुवा निघायला पाहिजे असं चांगलं कळकळीत तेल गरम करून घ्यायचं. तेल आणि मीठ लोणच्यामध्ये जास्त घालायचं असते कारण हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते. त्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही. तर तेल मी चांगलं गरम करून घेतलं आहे. गॅस बंद करून घेतला. तेल आता थंड होऊ द्यायचं. तेल थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये घालायचं, गरम तेल घालायचं नाही. आता आपण सोप भाजून घेऊयात. 30 ग्रॅम सोप घेतली होती. सोप आधी 2-3 मिनटं भाजून घ्यायची. याचा रंग थोडा बदलला आहे. सोप भाजून झाली आहे. आता हे थंड होऊ द्यायची आणि मिक्सरमधून थोडी जाडसर वाटायची. खूप जाडसर नका ठेवू. याचप्रमाणे मेथीदाणे सुद्धा 2-3 मिनटं भाजून घ्यायचे. याचा सुद्धा रंग बदलला आहे. मेथीदाणे भाजून झाले आहेत. थंड होऊ द्यायचे. त्यानंतर मिक्सरमधून थोडे जाडसर वाटून घ्यायचे. बघा अशा प्रकारे थोडी जाडसर पावडर करायची. खूप जाड ठेवू नका. आता आपण लोणच्यासाठी कैऱ्या कोणत्या घ्यायच्या ते पाहूया. लोणच्याच्या कैऱ्या अशा कडक घ्यायच्या. त्या आंबट असल्या पाहिजे. शक्यतो अशा प्रकारच्या कैऱ्या ह्या मेमध्येच मिळतात, त्यामुळे लोणचं हे मेमध्येच घाला. ह्या कैऱ्या आधी 2-3 तास पाण्यात भिजत ठेवायच्या. स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या. याला बिलकुल पाण्याचा अंश राहायला नको. त्यानंतर याच्या फोडी कट करून घ्यायच्या. मी मार्केटमधूनच ही कैरी फोडून आणली आहे. याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या. तुम्ही मार्केटमधून कैरीच्या अशा फोडी आणल्या असेल तर त्या आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या करून घ्यायच्या, कपड्याने पुसून घ्यायच्या. लोणच्याच्या ज्या ह्या कैऱ्या कट केलेल्या असतात ह्या बियांसोबत कट केल्या असतात, त्यामुळे यावरचं जे हे वरचं साल असते हे काढून घ्यायचं. सगळ्या फोडीवरचं साल काढून घ्या. आता आपण लोणचं बनवून घेऊयात. लोणचं बनवण्यासाठी असं मोठं काचेचं किंवा स्टीलचं भांडं घ्यायचं. प्लास्टिक, ॲल्युमिनियम किंवा कॉपरच्या भांड्यामध्ये कधीच लोणचं बनवायचं नाही. हे भांडं आधी स्वच्छ करून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचं. यात पाण्याचा अंश राहायला नको. आता सगळे मसाले यात घालून घेऊयात. आता पुन्हा प्रमाण सांगते मी. 40 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली. 10 ग्रॅम मेथीदाणे घेतले होते, ते भाजून बारीक करून घेतले. सोप 30 ग्रॅम घेतली होती, ती सुद्धा भाजून बारीक करून घेतली. थोडी जाडसरच बारीक केली आहे. 2 ग्रॅम हिंग, 3 लवंग. त्यानंतर 80 ते 100 ग्रॅम मीठ घ्यायचं. मी 80 ग्रॅम मीठ घेतलं आहे. 20 ग्रॅम लाल तिखट, 20 ग्रॅम काश्मीरी लाल तिखट आणि 10 ग्रॅम हळद घेतली आहे. आता हे सगळे कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स करून घेतले की यात कैरी घालून घ्यायची. कैरीला सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे. 2-3 मिनटं हे असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता यात 100 ml तेल घालायचं. तेल चांगलं कळकळीत गरम करून थंड करून घेतलं आहे. कच्चं तेल घालायचं नाही. पहिल्या दिवशी यात 100 mlच तेल घालायचं. त्यानंतर राहिलेलं 200 ml तेल दुसऱ्या दिवशी घालायचं. एकाच दिवशी जर पूर्ण तेल घातलं तर कैरी लवकर नरम होणार नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त 100 mlच तेल घालायचं.
तेल घातल्यामुळे मसाले कैरीला व्यवस्थित कोट होतात। आता हे लोणचं थोडं कोरडं वाटत आहे, पण दुसऱ्या दिवशी याला चांगलं तेल सुटते। फोडी अशा दाबून दाबून ठेवायच्या। आता यावर झाकण ठेवा आणि रात्रभर हे असंच ठेवायचं। आता दुसऱ्या दिवशी झाकण काढून पाहूया। बघा याला तेल सुटलं आहे, मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता यात राहिलेलं तेल सुद्धा घालून घ्यायचं। तेल सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करते। भरणीमध्ये लोणचं भरल्यानंतर भरणीच्या वर तेल यायला पाहिजे, म्हणजे मग लोणचं खराब होत नाही, वर्षभर असंच राहते। लोणचं जर तुम्हाला सेल करायचं असेल, बिझनेस करायचा असेल तर यामध्ये KMS पावडर घालायचं। याचा लॉंग फॉर्म आहे पोटॅशियम मेटाबायसल्फेट। KMS पावडर घातल्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही। मग तेल जरी कमी घातलं तरी सुद्धा लोणचं खराब होत नाही। ज्यांना सेल करायचं आहे त्यांनीच KMS पावडर घालायचं, पण आपण घरच्यासाठी लोणचं बनवतो तेव्हा KMS पावडर बिलकुल टाकायचं नाही। लोणचं तयार झालं आहे, हे आता भरणीमध्ये भरून घेऊया। कोणतीही भरणी घेऊन तसंच त्यात लोणचं भरायचं नाही। लोणचं भरण्यासाठी अशी काचाची किंवा चिनी मातीची भरणी घ्यायची। लोणचं भरणीमध्ये भरताना इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। भरणी आधी स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करून घ्यायची। त्यानंतर तव्यावर थोडा हिंग टाकायचा। हिंग चांगला गरम करून घ्यायचा आणि भरणी यावर अशी उलटून ठेवायची। गॅस बंद करून घ्यायचा। हिंगाचा धूर भरणीमध्ये जायला पाहिजे। हिंगाचा धूर भरणीला लागला की लोणचं लवकर खराब होत नाही। भरणीमध्ये आधी थोडं तेल घालायचं। गरम करून थंड केलेलंच तेल थोडं ठेवलं होतं, तेच तेल घालायचं। भरणीला तेलाने आधी व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं, त्यानंतर यामध्ये लोणचं भरा। आता आपण लोणचं भरणीमध्ये भरून घेऊयात। लोणचं भरणीमध्ये दाबून दाबून भरायचं। लोणचं भरणीमध्ये भरल्यानंतर 3 ते 4 दिवस रोज लोणचं चमच्याने दिवसातून 2-3 वेळा हलवून घ्यायचं। 4 ते 5 दिवस लागतात लोणचं तयार व्हायला। जर फोडी मोठ्या असेल तर 5-6 दिवस लागू शकतात। वर्षभरानंतर लोणच्याचा रंग थोडा फिक्का पडतो। फ्रीजमध्ये ठेवलं लोणचं तर रंग असाच राहतो, पण बाहेर ठेवलं तर ते काळं पडू शकते, कारण आपण 5-6 महिने लोणचं खाल्ल्यानंतर त्यातलं तेल कमी होते। फक्त मसालाच राहतो आणि तो काळा पडू शकतो। तर काय करायचं, थोडं तेल गरम करायचं, चांगलं कडकडीत गरम करायचं, थंड होऊ द्यायचं आणि पुन्हा लोणच्यावर घालून घ्यायचं। यामुळे लोणचं अजिबात काळं पडणार नाही, खूप दिवस टिकणार। बघा लोणच्याच्या वरपर्यंत तेल आलं आहे। तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करते, यामुळे लोणचं खराब होत नाही। तर हे लोणचं बनवताना मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितल्या आहे। ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून परफेक्ट प्रमाण घेऊन लोणचं बनवा। खूप टेस्टी होते, 1-2 वर्ष आरामात टिकते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।